नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनल। बघा मित्रांनो, आज आपण गहू पेरणार आहेत। बघा, गव्हाची क्वालिटी चांगली येण्यासाठी काय करावं लागते माहिती आहे का? तुम्हाला सुरुवातीला नत्राचं प्रमाण जास्त ठेवावं लागते। नत्राचं प्रमाण जास्त ठेवल्यामुळे काय होते, गहू चांगल्यापैकी येते, ओंबी चांगली पडती आणि गहू ठोकर होते। त्यामुळे नत्राचं प्रमाण जास्त घ्यायचं तुम्हाला। आता नत्राचं प्रमाण म्हणलं तर तुम्हाला खत घ्यायचं आहे DAP। जेव्हा आपण गहू पेरतो तर गव्हासोबत आपल्याला DAP खत घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एकरी एक बॅग DAPची घ्यायची आणि 15-15च्या 2 बॅग घ्यायच्यात। बघा, त्याच्यात नत्राचं प्रमाण भरपूर असते, तर एकरी एक बॅग DAPची आणि 2 बॅग 15-15च्या। आता बघा, इथं आपण बी घेतलेले, बी बघू शकता तुम्ही, अजित 108 घेतलेले। खूप चांगला रिझल्ट आहे मित्रांनो, हलका रानावर खूप चांगल्या प्रकारे येते। बघा, बघू शकता गहू कसं आहे, गहू कसा आहे बघा, अजित 108 आहे। क्वालिटी तुम्ही गव्हाची बघू शकता, जवळून दाखव, बघू शकता गहू मित्रांनो। याच्यातच काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, याच्यासोबत ही पुडी एक येते, ही याच्यात मिक्स करायची आणि याच्यासोबत आम्ही मित्रांनो काय करतो माहिती आहे का, गहू जास्त वाढू नये। गहू जास्त वाढा, काय होतं माहिती आहे का, गहू खाली पडतंय। त्यामुळे आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये ल्युसिन मिक्स करतो। मित्रांनो, गहू पेरायला चालू केलेले, ट्रॅक्टर इकडे चालले बघा मित्रांनो। फट्ट्या बघा आपण कशा मारलेल्या आहेत। एक 6 फुटाची फट्टी मारलेली बघा, ट्रॅक्टरनंच फट्ट्या मारल्या होत्या आपण, बघू शकताय। यानं काय होतं माहिती आहे का, भिजायला सोपं जातं आहे। आता बरेच जण मोठ्याल्या फट्ट्या मारतात, त्यामुळे अडचण येते। बघा, 6 फुटाची फट्टी मारलेली आपण आणि ट्रॅक्टरनंच मारत आहोत। मित्रांनो, गहू पेरणं झालेलं आहे बघा। गहू पेरताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो। बी चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं बघा। बी आपण बघा अजित 108 घेतलेलं आहे, त्याची ओंबी एकदम मोठी पडती आणि गव्हाची साईज ठोकर होती आणि खाला पण खूप चांगला आहे। आणि मित्रांनो, गहू पेरताना सुरुवातीला जेव्हा तुम्ही गहू पेरत असतात तेव्हा नत्राची मात्रा जास्त ठेवायची। त्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, नत्र ज्या खतामध्ये जास्त असतील तो खत घ्यायचा आहे, जसं की DAP आणि 15-15। एकरी DAPची एक बॅग घ्यायची आणि 15-15च्या 2 बॅग घ्यायच्यात। बघा, खूप चांगल्या प्रकारे गहू येतो आणि एकदा गव्हाची उगवण क्षमता झाली, गहू उगवायला 20-25 दिवस झाले की त्यानंतर तुम्हाला युरिया शिपायचा आहे। खूप चांगल्या प्रकारे नियोजन होतं आहे, फक्त ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा। आता आपला गहू पेरणं झालेला आहे बघा। आणि गहू पेरताना मित्रांनो, ही जी फट्टी असती तर ही फट्टी बघा 6 फुटाची करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला भिजवाय अडचण येत नाही। एकदा पाणी लावून दिलं की ताण नाही। आणि मोठ्या फट्ट्या केल्या तर काय होते, पाणी एक तर दमानं बी चलतंय आणि भिजायला पण अडचण करते। आता तुम्हाला दाखवून देतो बघा कशा आपल्या फट्ट्या मारलेल्या आहेत। गहू खाली बघू शकता कशा फट्ट्या पडल्यात आपल्या। आता जेव्हा याची उगवण क्षमता होईल तेव्हा तुम्हाला याची सगळे अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे। गव्हाच्या एक 30 किलो आपलं बी पडलेलं आहे बघा मित्रांनो। या 30 किलोचं किती नाही म्हणलं तर एक 7 ते 8 क्विंटल आपल्याला कमीत कमी म्हणालो, त्यापेक्षा जास्तच येते। 7 ते 8 क्विंटल म्हणजे 700 ते 800 किलो गहू होतात। कोण म्हणते शेती पुरत नाही, केलं तर सगळं होते बघा। 30 किलोचे